विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 10 दिवस उरलेत. जेव्हा मी माझ्या समोरच्या मुलांना विचारलं ना, ते म्हणले, "सर 10 दिवस कुठे? अजून 4-5 महिने आहेत. सीईटीला तर बराच वेळ आहे. बोर्डच्या एक्झामला पण वेळ आहे." निवांत ॲटिट्यूड. तेव्हा मी त्यांना म्हटलं, "अरे, फर्स्ट सेमेस्टरला 10 दिवस उरलेत. फर्स्ट सेमेस्टरला जर सिरियसली घेतलं, तर बोर्डची एक्झाम सोपी जाणार आहे. तुम्ही जीव तोडून अभ्यास केला पाहिजे आणि जे बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याला आता तरी सुरुवात केली पाहिजे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का एक छोटासा अनुभव सांगतोय दरवर्षीचा माझा. तुम्हाला बसतात धक्के, धक्के. 10वीच्या रिझल्टची तुम्ही आतुरतेनं वाट बघत असताय रे. कारण तुम्हाला माहिती आहे 95, 96, 97, 92, 93, 80-85 तर पडणारच आहेत. कुठं जाणार नाही 10वीला मार्क. वाट बघतोय आपण 10वीची. 12वीला काय होतं मी तुम्हाला सांगतो. सीईटीच्या रिझल्टचं जाऊ दे, जेईचा रिझल्ट 2 वेळा ते धक्के वेगळे बसतात. सीईटीचा रिझल्टचा धक्का वेगळा म्हणूया आपण. बोर्डच्या रिझल्टचा 2 वेळा धक्का बसतो. एकदा ऑनलाईन रिझल्ट, एकदा ऑफलाईन रिझल्ट आणि मी तुम्हाला सांगतो पहिला बोर्डचा रिझल्ट लागतो. त्यानंतर सीईटीचा रिझल्ट लागतो लक्षात घ्या. मग बोर्डच्या एक्झाममध्ये चांगले मार्क पडलेच पाहिजेत. इतरांना दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी. मी कितीतरी मुलं असे बघितलेत इतके कमी मार्क पडतात बोर्डच्या एक्झाममध्ये ना, तोंड दाखवायला जागा राहत नाही पालकांना. 10वीला किती पडलेत 95, 96, 97. मी असं म्हणत नाही जगाला दाखवायच्यात म्हणून. तुमच्यासाठी पाहिजे. जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट करून प्लेसमेंटचा विचार कराल ना, तेव्हा 10th नाही 12th मार्क इम्पोर्टंट आहेत. बोर्डाचा क्रायटेरिया असतो. कंपनीनुसार बदलतो. हायर क्रायटेरिया अगदी 80-85% सुद्धा कंपन्या काय विचारतात. 75 चा क्रायटेरिया लावतात. 60 चा एव्हरेजली क्रायटेरिया लावतात. नुसतं ग्रुप क्लिअर करायचं टार्गेट ठेवू नका. मग बोर्डाला जर मला चांगले मार्क पाडायचे असतील, तर सेमेस्टरची तयारी केली पाहिजे. 10 दिवस उरलेत. मग आता करायचंय काय? तुम्हाला सांगतो, तुम्ही सेमेस्टरची तयारी करताना बोर्डची तयारी करताय का? करताय. पण त्याच बरोबर तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा. सीईटीची पण तयारी होते. प्रूव्ह करून दाखवलंय मुलांना. नेहमी प्रूव्ह करून दाखवलंय. मी तुम्हाला आणखीन प्रूव्ह करून दाखवतो. लक्ष द्या. मी काय सांगतोय ते बघा आता. नीट लक्ष द्या. थोडासा तुमचा वेळ घेणार आहे. तुम्हाला माहिती आहे, की कालच आपलं लाईव्ह सेशन झालं. बरोबर आहे? तुम्ही होता तुम्ही होता त्या लाईव्ह सेशनला आणि मी काय प्रूव्ह करून दाखवलं लाईव्ह सेशनमध्ये? पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम सीईटीत येतोय 2024. ठीक आहे. पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम हा पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर स्पष्ट दिसतंय स्पष्ट. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतोय. थोडं-थोडं नाही 2025 सगळ्यात हार्ड शिफ्ट होतात ना 2025च्या. जेईई लेव्हलचे क्वेशन्स होते ना, जेईई लेव्हलचे क्वेशन्स. बघा की जेईई लेव्हलचे क्वेशन पुस्तकातले ॲज इट इज आहे. हा पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. इथे बघा 2 लॅम्बडा स्क्वेअर इथं फक्त 2x स्क्वेअर लिहिलंय. 4 लॅम्बडा 4x लिहिलंय. लॅम्बडा के एक्स-के लिहिलंय. फक्त लॅम्बडाच्या ठिकाणी सीईटीत एक्स विचारलंय. एवढं एक आहे होय. हा पण प्रॉब्लेम बघा. हा जो आहे ना सगळे क्वेशन्स मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. स्केलर प्रोजेक्शन, वेक्टर प्रोजेक्शन पुस्तकातलंच आहे लक्षात घ्या. हा पुस्तकातली 4थी एमसीक्यू आणि हे ते म्हणूया आपण. मग आता मला सांगा, मी तुम्हाला काय बोललो? काय सांगितलं तुम्हाला आता? की तुम्ही बाळांनो बोर्डची ना नाही प्लस सीईटीची पण तयारी करताय. बरीचशी मुलं मला विचारतात, की "सर, माझं बोर्डचं चांगलं होतंय, सीईटीचं होत नाही." काही नाही रे, मानसिकता आहे फक्त आपली मानसिकता चुकीची मानसिकता आहे लक्षात घ्या. बंद करा हे सगळं. मी पुस्तकातला एकूण एक प्रॉब्लेम समजून घेऊन सॉल्व्ह करणारं. मग मला सीईटीतला कुठलाही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह होणारं. नाहीतर ते लेंदी आहेत प्रॉब्लेम, टाईम कन्झ्युमिंग आहेत, असं, तसं, तसं. किती कारणं द्याल? बिलकुल नाही. बरं, मग आता मी तुम्हाला सांगतो, की आता फर्स्ट सेमला टार्गेट करायचं आहे. मग फर्स्ट सेमेस्टरला जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल, तर तुम्हाला ॲट एनी कॉस्ट सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करावं लागेल. त्या सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये व्हिजन बॅच आहे. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स आहे, संघर्ष बॅच आहे. या वेगळ्या बॅच आहेत. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. या सगळ्यामध्ये मिळून 100 प्लस डेमो लेक्चर्स आहेत. फ्री आहेत तुमच्यासाठी. तुम्ही ते बघा. ती बॅच तुम्हाला पर्चेस या लेव्हलला तरी करायची आहेत. मी सांगतो, दरवर्षी माझ्या अनुभवातून सांगतो, जानेवारी महिन्यात मुलं जागी होतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये मी एवढे शॉकिंग बघितले, की सीईटीला 10 दिवस कमी असताना सुद्धा मुलांनी बॅच पर्चेस केलेत आणि 99 पर्यंत पण पोहोचलेत. फायनल टच म्हणतो ना, सगळ्या गोष्टी इथून मिळतायत. मग हे तुम्हाला गरजेचं आहे. पण थांबा, सर आता तुमचं प्रमोशन बंद करा. तुम्ही YouTubeवर काय घेणार आहे? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात येत असेल. तर YouTubeवर आपण फर्स्ट सेमेस्टरसाठी लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. पण सांगतो, आता होतं काय? चला सर तुम्ही म्हणताय तर करतो सुरुवात आता. आतापर्यंत नाही केलं, करूया सुरुवात.
मग मी काय करतोय स्टुडंट चुकीचं? वन शॉट लेक्चर शोधत बसतोय आणि ही पुन्हा बेकार चूक. हे कुणासाठी आहेत माहितीये का लेक्चर? ज्यांनी तो टॉपिक केलाय, ज्यांना अगोदर झालेला आहे. रिवाईज फक्त करायचंय. वन शॉट बघा, झाली रिव्हिजन. अजून आपल्याला सुरुवातच करायची आणि डायरेक्टली वन शॉट होय, नाही चालणार. मग आपण आपल्या आपलं जे सेशन असणार आहेत लाईव्ह, त्यात सरळ-सरळ मी क्वेशन एंड आन्सर घेणार आहे. हो, एक टिपिकल क्वेशन तो व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आय-एम-पी क्वेशन. मला माहिती आहे काहींना माझा ऑर्डर नाहीये, पण मला माहिती आहे तेच केलं पाहिजे, की जेणेकरून तो क्वेशन परफेक्ट घ्यायचा आहे मला. हां, एकदा सांगून तुमचं जर होत असतं, तर तुम्ही वर्षभर अभ्यास केलाच नसता. आदल्या दिवशी येऊन बसला असता लाईव्ह वरती आणि सगळंच पैकीचे पैकी पडले असते. नाही होत तसं. बरोबर आहे की नाही सांगा बघू? मग चला आपण आता जोरात सुरुवात करायची आहे आपल्याला आणि हो, चॅनलला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, दिसतंय मला. तुम्ही शेअर करताय त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. पण अजूनही काही स्टुडंट आहेत मी तुम्हाला सांगतो. अगदी कालच्याच लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगतो कसं होतं काल परवाच्या लाईव्हमध्ये. 150च्या आसपास स्टुडंट आहेत. इतके गुंग झालेलो होतो शेवटी आणि शेवटी माझ्या लक्षात आलं, अरे आपण लाइक कोणीच केलं नाहीये. मग मुलांनी जाता-जाता पटपट लाइक केलं. म्हणजे विसरताय तुम्ही. म्हणजे तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल तर करूनच जावा. व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक आवडतायत. मग हे चॅनल जास्तीत जास्त चांगल्या मुलांबरोबर आता जसं शेअर करताय तसं पुढेही करा. धन्यवाद आणि तुम्हाला ऑल द बेस्ट.